नमस्कार भावा बहिणींनो, आपल्याला आज मस्तपैकी गव्हाच्या मऊ आणि लुसलुशीत चपात्या करायच्या आहेत. त्यासाठी मी पीठ मळून घेते आणि वाटीनं असा 10-15 मिनिटं झाकून ठेवते. आणि ह्या चपात्यांबरोबर आपल्याला ना टमाटाची भाजी करायची. पण भाजी अजून टमाटा कापली नाही ना, तवर ह्या पीठ आपण झाकून ठेवू, म्हणजे मग त्या मस्त मुरत आहे आणि मग गव्हाच्या चपात्या अशा मऊ मऊ होत्या ती. तर मी या वाटीने नाही का झाकून ठेवते आणि या झाकून ठेवला का 10-15 मिनटं असंच ठेवायचं. तवर मग टमाटा कापून घेतो. तर बाजारातून तामटा आणली होती विकत. तर इकडे मी 5-6 तामटा मस्त स्वच्छ पाण्यानं धुवून घेतल्या ती आणि बाकीची कापल्या ती आणि 2-3 राहिली होती कापायची. त्या मी कापून घेते. ह्या तामटांचा कसा पाणी निघत आहे, ह्या पाणी याच्यात टाकला तरी जमत आहे, नाही टाकला तरी जमत आहे. चला आता मी तामटा कापून घेते. न बिन शिजवताय बी कच्ची जशी खाली ना तोंडी लावाय मस्त राहते ती. रामदासला आवडत आहेत, मग कधी बाजारात गेलो ते जास्तच घेऊन येते ती. चला आता आपली तामटा कापून झाल्या ती. आणि भाजीसाठी इथं मी लसूण सोलून घेतल्या 2-3 पाकळ्या. ह्या बाया लसूण आहे आणि इकडं कांदा घेतले, 2 कांदे घेतले ती. त्या भाजीला आपल्याला कांदे कापून घ्यायचे, ती बारीक बारीक चिरून घ्यायचा, असा आडवा चिरायचा. चला आता मी कांदा कापून घेते, म्हणजे मग आपल्याला भाजी करायला लगेच. तर भावा बहिणींनो, आपली टमाटा कापून झाल्या ती, कांदा कापून झाला आहे, लसूणही सोलून घेतला आहे आणि हे आपलं मसाले ती काय मिरची पावडर आहे, हळद आहे आणि हे मसाला मिक्स मसाला आणलं होतं. म्हणजे भरपूर मसाले राहतात, ते मिक्स भेटत ती. याच्यात मोहरी आहे ती आणि याच्यात जिरे. तर जिरा काय याच्यात ओतून नाही ठेवला. तर आपलं सगळं तयार आहे. आता आपण भाजी करायला सुरुवात करू. तर चुले मस्तपैकी पेटले. आता मी कढई ठेवून घेते चुलीवर. मग कढई थोडी तापली का मग आपण तेल टाकून घेऊ त्याच्यामध्ये. मग मस्त फोडणी द्यायला भारी राहते बा. तर आता आपली कढई तापले, मी तेल टाकून घेते त्याच्यामध्ये थोडासा. आपल्याला जसा वाटला तसा तेल टाकायचा. तर मी ह्या पळी म्हणतात याला 2 पळ्या टाकल्या ती आणि तेल मस्त तापून द्यायचा, म्हणजे फोडणी चांगली बसते. तर तेल आपला मस्तपैकी तापलाय. त्यात आपण आता थोड्या मोहऱ्या टाकून घेऊ. मोहऱ्या आधी टाकल्या ना तर चांगला राहतं आणि जिरा टाकला का जिरा पटकन जळत होईल. त्याच्यामुळं आधी मोहऱ्याच टाकायला लागत ती. आपण अशा मस्तपैकी तळून घेतल्या ती आणि मग मी थोडासा जिरा टाकीते. दोन्ही मस्त हलवून घ्यायचा असा. त्याच्यात थोडासा आपल्या लसूण सोललाय का नाही हे टाकून घेऊ. आपल्याकडं कोथिंबीर कढीपत्ता नाही आहे ना, मग आपलं ह्या साधा सोपाच आहे. कधी कोथिंबीर आणली तरी ती टिकत नाही, वाळून जाते, सुकून जाते. आता याची मस्तपैकी फोडणी झाली आणि मग आपण याच्यात हा कापलेला कांदा याच्यात टाकू आणि मग 5 मिनटे ना असं चांगला मस्तपैकी याच्यात तेलामध्ये चांगलं करपून घेऊ. आता 5-10 मिनटं हलवून घेऊ, म्हणजे मग मस्त उमटते. आता हे आपली गावरान पद्धतीची साधी सोपी भाजी. तर आता चालेल मला कांदा परतायचा का. कांदा मस्त परतून झाला का मग आपण हे मसाले टाकणार आहे. हळद, मिरची, मग काय मसाले तिथे. तर आपला कांदा मस्तपैकी परतून झाला आहे. त्याच्यात मी हे मसाला आहे का नाही हा आणले एकात तो टाकला याच्यामध्ये आणि हळद टाकू थोडीशी आणि ही मिरची पावडर ह्या घरच्याच मिरच्या दळून आणल्या होत्या. तर चला या जळू नये म्हणून पटकन हलवून घ्यायला लागत आहे. चांगलं कांद्यामध्ये ना असं मिक्स करून घ्यायचा, म्हणजे कांदा बी मस्त परततोय ह्या मसाल्यामध्ये
आणि आपण आता ह्या टमाट्यात का नाही कापेल ह्या टाकून घेऊ याच्यात, थोडी थोडी अशी मस्तपैकी टाकून घेऊ. मी थोडे हलवून घेते म्हणजे खाली मसाला हे आपण टाकेले का नाही ह्या जळणार नाही. आणि या भाजीमध्ये ना आपण पाणी नाही टाकायचं, कारण या टमाट्यांचंच पाणी होत आहे का नाही, ह्या कापतानाच एवढा पाणी निघालं. त्याला याच्या ह्या पाणी याच्यात टाकला तरी जमत आहे, पण मग त्याचा रस्सा होते ना. मग आपली सुकी भाजी करायची चपात्यांबरोबर खायला. चला आता मी मस्तपैकी हलवून घेते असं, म्हणजे सगळा मिक्स होत आहे. आणि मग 5 मिनटं आपण त्याचे झाकण ठेवणार आहे आणि वाफेवर असं शिजून घेणार आहे. पाणी नाही टाकायचं इथे. थोडंसं मीठ टाकून घेऊ चवीनुसार आपल्याला. लहानलाच मीठ टाकायचं, म्हणजे मग पाणी नाही टाकत ना आपण, म्हणजे या हिरड्या सोपा राहत आहे. थोडंसं मीठ आपल्या चवीनुसार आपण टाकू शकता. आणि मग आपण ह्या पूर्ण हलवून घेऊ डबल, अशी मस्तपैकी एकजीव करून घ्यायचा. तर आपण मस्त असं मिक्स करून घेतला सगळा मसाला. ह्या बा थोडं थोडं पाणी सुटलं लगेच. पण मग आता आपण ना ह्या थाटीनं थोडा वेळ झाकून ठेवू, असं 10-15 मिनटं झाकून ठेवायचं. ते काय पिकेलच राहतात, म्हणजे ते शिजायला काय टाईम लागत नाही. तर मी थोडा वेळ झाकून ठेवते असं, तर वाफेवरच अशी शिजून जाते ती. आपली भाजी आहे ना मस्तपैकी आता शिजली. ह्या पहा मस्त मस्त दिसत आहे का नाही. तर आता आपण आहे ना ही उतरून ठेवणार आहे, म्हणजे त्याच्यातलं पाणी बिणी सगळं आटून गेलं आहे ना, मग जळत आहे. मग आता आपण ही उतरून ठेवू आणि मग चपात्या करून घेऊ. तर मी याच्यावर ह्या चाळणीचा गडा याच्यावर ठेवते, म्हणजे कढई कलत नाही. मस्तपैकी झाले. आता हे आता थोडी झाकून ठेवू, म्हणजे घाण बिन काही पडत नाही. मग चपातीने लगेच सुरुवात करायची. तर मी तवा ठेवून घेते. आपला पिठं आता मस्तपैकी भिजला असेल, पण मी काय अजून उचकून पाहिला नाही. तर तवा ठेवते तापाय. आणि इकडं आता ह्या पीठ आहे का नाही आपला मस्तपैकी मऊ मऊ झाला असेल. ह्या पा असं 10-15 मिनटं असं मळून झाकून ठेवला ना, चपात्या मस्त मऊ मऊ होत्या ती. ह्या पा पीठ. तर चला मी तवा तापत येतो, 2-3 चाडं करून घेते. असं परत मळून घ्यायचा थोडा थोडा, म्हणजे मग चपात्या मस्त येते. ती मऊ मऊ झाला का चपात्या चिरती नाही काय नाही, आणि लाटाय काय टाईम लागत नाही. तर असं थोडा पीठ लावून घ्यायचा खाली, म्हणजे चिटकत नाही. मग असं तेल लावायचा मध्ये थोडा थोडा, आणि अशी मुडपून डबल तेल लावायचं. मग चाडा करून मी 2-3 चाडा असं याच्यात करून ठेवते, म्हणजे मग पटापटा लाटता येते ती. तवा तापत येतो वर. तर आपलं चाडं आता झालं तयार. 5-6 चाडं झालं ती. हा शेवटचं आपला तवा आता मस्तपैकी तापलाय. तर चला आता आपण आहे ना हे चाडा शेवटचं आहे का नाही, बारीकच आहे हा, चणकीच होईल बारीकची. तर असं आधी थोडा थोडा तेल लावून घ्यायचा मध्ये बी, आणि मूड आपल्यावर असं मस्तपैकी तेल लावून घ्यायचा, म्हणजे चपाती मस्त अशी फुगती. तर चला आता मी आहे ना चपाती करून घेते. असं आलत लाटून घ्यायची. असं कान कोपरे ते असं गोल गोल करून घ्यायचं मस्त. तर आपली चपाती आता तयार झाली. आणि आपण आता तेव टाकून देऊ. थोडी पाचली का मग उलटी करायची. तर तवा भरपूर तापेले आपल्याला, तर अशी उलटी करून टाकायची. आणि मग त्याच्यावर थोडासा असं तेल फिरवायचा. असं वाटी घेतली, वाटीच्या बुडाने असा लावला ना, तर सगळीकडे तेल पांगत आहे. चला मी चमचा घेतला छोटासा, त्यानंच लावते. हा बा आपली भाकर मस्तपैकी
म्हणजे चपाती फुगत चालेल. जास्त वेळ असं जर पीठ मळून म्हणजे मस्त मुरात आहे का नाही, त्यांना चपात्या भारी होत्या ते. मग अशी उलटी करून घ्यायची, परत वरून तेल लावायचं, म्हणजे चपाती एकदम मऊ मऊ होते, खायला सुद्धा भारी लागत ती. चला आता आपल्या आज मस्तपैकी चपात्या आणि टमाटाची भाजी. हे पाहत असताना आपल्या मस्तपैकी मऊ लुसलुसीत अशा चपात्या तयार आहेत. आणि इकडं आपली भाजी पण आता टमाटाची तयार आहे. ही पहा तर मस्त झाकून ठेवली होती. तर चला आता आपण आज काय भात घातला नाही, आज आपण फक्त मस्तपैकी चपात्या आणि भाजी खाणार आहे ती. तर चला आता घेऊ जेवून. तर चला दोस्तांनो, मी पुन्हा एकदा सगळी जेवायचं आमंत्रण देतो. हे पहा आमची पंगत जेवायला बसले. आता आमच्या पंक्तीला आज रामदास नाही आहे, तो आहे ना लवकरच जेवून झोपून घेतला त्यांना. पोरा कायची मित्रांनो, पोरा लवकरच जेवून झोपून घेते ती. तर आज आपला स्वयंपाक आहे साधा सोपाचं आहे, टमाटाची भाजी आणि मस्तपैकी चपात्या. भात हे आमच्या नेहमी जेवणात राहत आहे, पण आज आपण काही भात घातला नाही. तर चला साधा सोपाचा आपला स्वयंपाक आहे मित्रांनो. तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच आम्हाला मित्रांनो कमेंटद्वारे कळवा. आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करीत चाला मित्रांनो, आणि एक लाईक करायला विसरू नका. पुन्हा एकदा सगळी जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र करतो मित्रांनो. जय आदिवासी.